पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यघटनेतील तत्वांना हरताळ फसल्याची टीका करत राहुल गांधींनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे। मोदी आणि शहांचा राहुल गांधींनी गद्दार असा उल्लेख केल्यामुळे भाजपचं चांगलंच पित्त खवळलं। राहुल गांधींनी देशाचा अपमान केल्याचा दावा करत भाजपनं त्यांना माफी मागण्याचा सल्ला दिलाय। तर माफी मागायला स्पष्ट नकार देत राहुल गांधींनी आपल्या टीकेची धार अधिकच तीव्र केली आहे। दुसरीकडे शरद पवारांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक केल्यामुळे त्यावरून महाराष्ट्रामध्ये उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत। याच सगळ्याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। जब ये आरएसएस से कार्यकर्ता आपके सामने आएंगे, नरेंद्र मोदी की बात करेंगे, अमित शाह की बात करेंगे, उनसे आप सामने उनको कहो कि आपका प्रधानमंत्री गद्दार है। राहुल गांधी जी का आज का बयान बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है और कहीं न कहीं उनकी अराजकतावादी मानसिकता को दिखाता है। आरएसएस के लोग सुन लो, अमित शाह और नरेंद्र मोदी गद्दार हैं क्योंकि उन्होंने कॉन्स्टिट्यूशन पर आक्रमण किया है। सुन लो अच्छी तरह, मैं तुम लोगों से नहीं डरता हूँ। भारत है देशाची प्रतिष्ठा जपण्याचं काम मोदी करतात। शरद पवार पंतप्रधानांचं कौतुक करतात। ते म्हणतात की ते इतर देशांमध्ये जाऊन जगामध्ये जाऊन देशाची प्रतिष्ठा जपतायत। या बाबतीत राजकीय मतभेद असू शकतात। मी सहमत नाही, आम्ही सहमत नाही। काँग्रेस नेते राहुल गांधींनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावरचा शाब्दिक हल्ला आता अधिक तीव्र केलाय। मोदी शहांसोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देखील आता राहुल गांधींच्या निशाण्यावर आलाय। जाहीर व्यासपीठावरून राहुल गांधींनी मोदी शहांचा गद्दार असा उल्लेख केला आणि त्यांना गद्दार म्हणण्यामागची कारणही सांगितली। जब ये आरएसएस से कार्यकर्ता आपके सामने आएंगे, नरेंद्र मोदी की बात करेंगे, अमित शाह की बात करेंगे, उनसे आप सामने उनको कहो कि आपका प्रधानमंत्री गद्दार है, आपका होम मिनिस्टर गद्दार है, आपका संगठन गद्दार है। आपने हिंदुस्तान को बेचने का काम किया है। आपने हमारे संगठन, आपने हमारे संविधान पर आक्रमण किया है। आपने अंबेडकर जी पर आक्रमण किया है। आपने वीरापासी जी पर आक्रमण किया है। आपने गांधी जी पर आक्रमण किया है। देशवासियांना परदेश प्रवास टाळण्याचं आवाहन करून स्वतः परदेश दौऱ्यावर गेलेल्या पंतप्रधान मोदींना तुम्ही का बोलत नाही असा सवाल राहुल गांधींनी जनतेला विचारलाय। खुद के प्रधानमंत्री कहता है सोना मत खरीदो, विदेश मत जाओ, और फिर हजारों करोड़ रुपए के जहाज में विदेश चला जाता है। आप लोग चुप रहते हो, आप लोग एक शब्द नहीं बोलते हो, और 24 घंटा प्रधानमंत्री इस पर आक्रमण करता है। राहुल गांधींकडून होणारी शब्दांची निवड चुकीची असल्याचं म्हणत भाजपनं त्यांच्यावर पलटवार केलाय। पंतप्रधानांना गद्दार म्हणणं हा सगळ्या देशवासियांचा अपमान असल्याचं भाजपला वाटतंय। राहुल गांधी जी का आज का बयान बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है और कहीं न कहीं उनकी अराजकतावादी मानसिकता को दिखाता है। मैं मानता हूं कि लगातार हो रही हार, निराशा कहीं न कहीं उनके स्वभाव और उनके चरित्र में दिख रहा है और यही हताशा और निराशा आज उनके इस सब तरह के शब्दों के बयान आ रहे हैं। किस प्रकार से आप शब्दों का प्रयोग करते हैं, जिन शब्दों का आप प्रयोग कर रहे हैं, क्या नक्सलवाद खत्म करना गद्दारी है? क्या इस देश की जमीन को सुरक्षित रखना गद्दारी है? क्या इस देश के तिरंगे का सम्मान पूरे विश्व में बनाना गद्दारी है? आपने केवल नरेंद्र मोदी का ही अपमान नहीं, आपने देश की 140 करोड़ जनता का अपमान किया है। भाजपकडून झालेल्या या टीकेनंतर राहुल गांधींनी आपल्या टीकेची धार अधिकच वाढवली आहे। आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं सांगत माफी मागायला त्यांनी नकार दिलाय। जो संविधान को नष्ट करता है उसको आप क्या कहोगे? उसको क्या कहोगे? गद्दार कहोगे। इसीलिए मैंने खुल के कहा है कि नरेंद्र मोदी, अमित शाह संविधान पर आक्रमण कर रहे हैं। आरएसएस के लोग सुन लो, आपने कहा कि मुझे माफी मांगनी चाहिए, मैं कभी माफी नहीं मांगूंगा, फिर बोलूंगा। अमित शाह और नरेंद्र मोदी गद्दार हैं क्योंकि उन्होंने कॉन्स्टिट्यूशन पर आक्रमण किया है। सुन लो अच्छी तरह, मैं तुम लोगों से नहीं डरता हूं। एकीकडे राहुल गांधी पंतप्रधानांवर शाब्दिक प्रहार करत असताना शरद पवारांनी मात्र आपल्या शब्दांची ढाल मोदींच्या कौतुकासाठी बाहेर काढली आहे। देशाच्या प्रतिष्ठेसमोर राजकीय मतभेद किती तुच्छ आहेत हे पवारांनी सांगितलंय। आज भारत है देशाची प्रतिष्ठा जपण्याचं काम मोदी करतात। ही गोष्ट आपल्याला दिसून चालणार नाही। तिथं
देशाची प्रतिष्ठा जिथे इथे इथं राजकीय मंत्री हे करायचे नाही. शरद पवारांच्या या एका प्रतिक्रियेवर आलेल्या 2 प्रतिक्रिया महाराष्ट्रात लक्षवेधी ठरत आहेत. कधी नव्हे ते संजय राऊत पवारांशी असहमत आहेत, तर मुख्यमंत्री फडणवीस शरद पवारांच्या वक्तव्याचं समर्थन करत आहेत. शरद पवार पंतप्रधानांचं कौतुक करतायत. ते म्हणतात की ते इतर देशांमध्ये जाऊन जगामध्ये जाऊन देशाची प्रतिष्ठा जपतायत. या बाबतीत राजकीय मतभेद असू नये. मी सहमत नाही. आम्ही सहमत नाही. शरद पवार पंतप्रधानांचं कौतुक करतायत. ते म्हणतात की ते इतर देशांमध्ये जाऊन जगामध्ये जाऊन देशाची प्रतिष्ठा जपतायत. या बाबतीत राजकीय मतभेद असू नये. मी सहमत नाही. आम्ही सहमत नाही. मला असं वाटतं की पवार साहेबांनी जे काही सांगितलं ते महत्त्वाचं आहे. ज्या प्रकारचे स्ट्रॅटेजिक करार वेगवेगळ्या देशांसोबत आज भारताने या व्हिजिटमध्ये केले आहेत, पुढच्या 10, 15, 20 वर्षाचं आपलं भविष्य आणि भवितव्य हे त्याच्यामुळे सिक्युअर झालेलं आहे. आणि म्हणूनच पवारसाहेबांनी हे सांगितलं की विनाकारण टीका करू नका. प्रधानमंत्री परदेशात जाऊन देशाच्या हिताचं काम करतायत, त्यामुळे त्याच्यावर टीका करणं हे योग्य होणार नाही. तर शरद पवारांच्या बोलण्यात उपरोध असतो याकडे लक्ष वेधत प्रतिक्रिया शब्दशः न घेण्याचा सल्ला रोहित पवारांनी दिलाय. हे बघा, पवारसाहेब बोलताना जेव्हा केव्हा विशिष्ट मंचावर बोलत असतात तेव्हा कधी कधी उपरोधक पण बोलून जातात. त्याला 2 अर्थ असू शकतात. याच्या आधी जेव्हा पवारसाहेब काही नेत्यांबद्दल बोलले दुसऱ्या पक्षाच्या, तसंही त्याला उपरोधक अर्थ असू शकतो. आणि पंतप्रधान साहेबांबद्दल बोलत असताना सुद्धा तसं असू शकतं. एकीकडे राहुल गांधींचा आक्रमकपणा गाजतोय, तर दुसरीकडे शरद पवारांच्या समजूतदारपणाची चर्चा होतीये. सध्या महागाई आणि दरवाढीच्या झळा सोसणारी जनता 2029च्या निवडणुकीमध्ये राहुल गांधींसारखा आक्रमकपणा दाखवणार, शरद पवारांसारखा समजूतदारपणा दाखवणार की संजय राऊतांसारखी असहमती दाखवणार, यासाठी मात्र बरीच वाट पाहावी लागेल. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.